नमस्कार मंडळी, मी अवनी स्वागत करते तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मी आज बनवते या पावसामध्ये मस्त मक्याची भेळ। तर मका बॉईल करून घेते आणि फार काही नाही लागत, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि ऑफकोर्स मका। मी एक एक दाणे त्याचे बॉईल करून काढून घेतलेले आहे आणि लिंबू लागणार आहे आपल्याला। तुम्ही चाट मसालाही टाकू शकता, माझ्याकडे नव्हता तर मी एका भांड्यामध्ये मका काढून घेते दाणे त्याचे। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकते आहे बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो। बारीक चिरलेला टोमॅटो टाकल्यानंतर आहे ना थोडं मिक्स, तुम्ही आहे ना ह्याच्यामध्ये काही टाकू शकताय, म्हणजे जसं की शेव वगैरे, पण मी असं साधं सोपं बनवते। आणि एक अख्खा लिंबाचा रस टाकायचा आहे। त्याच्यानंतर मी मिक्स करून घेते आणि ह्याच्यामध्ये टाकते लाल तिखट। तुम्हाला जेवढं तिखट सहन होत असेल तेवढं टाकायचं आहे। मिरची, कोथिंबीर पण टाकू शकताय, खूप छान लागते। आणि चवीनुसार मीठ टाकते, जर बॉईल करताना टाकलं असेल तर कमी टाकायचं आहे। त्याच्यानंतर मिक्स करते आणि आपली झालेली आहे झटपट भेळ तयार। आणि घरी बनवलेली ऑफकोर्स हेल्दीच असते। तर ह्या पावसाळ्यामध्ये ही आहे मक्याची भेळ। मंडळी, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।